नमस्कार. कोणतंही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलायला शिकवणाऱ्या ई गुरु यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर कोणतेही ग्रामर पाठांतर न करता नैसर्गिक पद्धतीने इंग्रजी बोलणं कसं सहज सोपं आहे हे समजून घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या इंट्रोडक्शन व्हिडिओची लिंक पहा किंवा वरील आय बटनवर क्लिक करा. आणि असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. दोन शब्द किंवा छोटी वाक्य जोडणाऱ्या शब्दाला कंजंक्शन्स असे म्हणतात. कंजंक्शनचे एकूण 3 प्रकार आहेत: कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आणि करेलेटिव्ह कंजंक्शन्स. आता आपण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स म्हणजे काय असतं ते पाहूया. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन किंवा करेलेटिव्ह कंजंक्शन या विषयांवरचा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला हवा असल्यास वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा. छोट्या आणि मोठ्या वाक्याला जोडणाऱ्या शब्दाला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स असे म्हणतात. पहिलं सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहे आफ्टर. आफ्टर म्हणजे नंतर. जसं की शी डीड व्हॉलंटरी वर्क इन अ हॉस्पिटल आफ्टर शी ग्रॅज्युएटेड. म्हणजे तिने पदवीधर झाल्यानंतर रुग्णालयात ऐच्छिक काम केले. येथे आफ्टर या शब्दाने ही 2 वाक्ये जोडली गेली आहेत. पुढील सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे ऑल्दो. ऑल्दो म्हणजे तरीही. जसं की ऑल्दो शी कंप्लेंट्स अ लॉट शी इज माय बेस्ट फ्रेंड. म्हणजे तिने खूप तक्रार केली असली तरीही ती माझी चांगली मैत्रीण आहे. येथे ऑल्दो या शब्दामुळे 2 वाक्ये जोडली गेली आहेत. पुढील सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे इफ देन. इफ देन म्हणजे जर तर. जसं की इफ अ गार्डन इज नर्चरेड देन इट विल यील्ड फ्रूट. म्हणजे जर बागेचे संगोपन केले तर फळे मिळतात. येथे इफ देन या शब्दामुळे 2 वाक्ये जोडली गेली आहेत. पुढील सब कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे बिकॉज. बिकॉज म्हणजे त्यामुळे. जसं की शी डझंट गो टू स्कूल बिकॉज शी इज सिक. म्हणजे ती आजारी असल्यामुळे शाळेत जात नाही. येथे बिकॉज या शब्दामुळे 2 वाक्ये जोडली गेली आहेत. पुढील सब कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहे अनलेस. अनलेस म्हणजे शिवाय. जसं की आय स्लीप विथ द ओपन विंडो अनलेस इट इज रिअली कोल्ड. म्हणजे खरंच थंडी असल्याशिवाय मी खिडकी उघडून झोपतो. येथे अनलेस या शब्दामुळे 2 वाक्ये जोडली गेली आहेत. पुढील सराउंडिंग कंजंक्शन आहे वाईल. वाईल म्हणजे करतानाच, जातानाच, ठेवतानाच. जसं की वी मस्ट हॅव बीन बर्गल्ड वाईल वी वेअर अ स्लीप. म्हणजे आम्ही झोपेत असतानाच आमची चोरी झाली असावी. येथे वाईल या शब्दामुळे 2 वाक्ये जोडली गेली आहेत. पुढील सराउंडिंग कंजंक्शन आहे बिफोर. बिफोर म्हणजे आधी. जसं की ही लेफ्ट लॉंग बिफोर मॉर्निंग कम. म्हणजे सकाळ होण्याच्या खूप आधी तो निघून गेला. येथे बिफोर या शब्दामुळे 2 वाक्ये जोडली गेली आहेत. पुढील सराउंडिंग कंजंक्शन आहे अंटील. अंटील म्हणजे पर्यंत. जसं की आय कांट वेट अंटील द समर हॉलिडेज बिगिन. म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होईपर्यंत मी थांबू शकत नाही. येथे अंटील या शब्दामुळे 2 वाक्ये जोडली गेली आहेत. पुढील सराउंडिंग कंजंक्शन आहे सो दॅट. सो दॅट म्हणजे की किंवा म्हणून. जसं की माय ब्रदर वर्क सो हार्ड दॅट ही पास द टेस्ट. म्हणजे माझ्या भावाने इतकी मेहनत घेतली की तो परीक्षेत उत्तीर्ण झाला. येथे सो दॅट या शब्दामुळे 2 वाक्ये जोडली गेली आहेत. ही होती महत्त्वाची सराउंडिंग कंजंक्शन्स. त्याचप्रमाणे बाय द टाईम, ॲज लॉंग ॲज, मच ॲज सून ॲज फार ॲज, इन ऑर्डर टू, नाऊ दॅट, नाऊ, प्रोव्हायडेड दॅट, इफ, जस्ट ॲज, वेअर, वेअर एवर, वेअर ॲज, वेअर इफ, हुएवर, व्हाय, हाऊ, देन, टिल, व्हेनेवर, वेन, ऑर नॉट, वॉट, इफ वेन, दो, इव्हन. ही काही सराउंडिंग कंजंक्शन्स आहेत. हे सराउंडिंग कंजंक्शन्स आपण ॲडव्हान्स इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला सराउंडिंग कंजंक्शन याविषयी जी कन्सेप्ट मी शिकवली आहे ती कॉमन आणि नॉर्मल आहे. सराउंडिंग कंजंक्शन याविषयी प्रॅक्टिस टेस्ट आणि ॲनिमेशन सहित इन डिटेलमध्ये कन्सेप्ट शिकण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले ई गुरु ॲप डाउनलोड करा. तसेच तुम्हाला इंग्रजीच्या कोणत्याही इतर विषयांवर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे असे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते. त्यामुळे या व्हिडिओमधून तुम्ही थोडं जरी काही शिकला असाल तर ई गुरु चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.